अगं काय झालं? अहो बघा ना, माझ्या जिभेला किती छाले आलेत. हा मग येणारच की. त्या जिभेला कधी आराम आहे काय? काय हो, रात्री झोपेत लईच चावळत होता. नटीनं मारली मिठी. कुठली नटी आलती स्वप्नात? कोण नाही ग? तुझी बहीण आलती स्वप्नात. काय म्हणली ती स्वप्नात येऊन? लय आठवण येते दाजी दाजी. लई आठवण येते दाजी. अहो जावाई, तुम्ही पोरांना शिकवायचं ट्युशन चालू केलं ना, का म्हणून बंद केलं ते? काय करू मामी, 10 लेकर होतं माझ्यापाशी ट्युशनला. 10 पैकी 10ची 10वी नापास झाले. माय मला वाटलं जावाई एखादे 2 पैसे कमी येतील, पण नाही, एक तरी लेकरू पास व्हावा. अहो माझ्याकडे बघून तुम्हाला माझं वय किती वाटतंय? तुझ्या हाताकडे बघून 20, तुझ्या केसांकडे बघून 18 आणि तुझ्या चेहऱ्याकडे बघून 22. इश्शा. अगं थांब, बेरीज मारतो. कदर करायला शिका माझी. कंदील घेऊन जरी फिरलो तरी माझ्यासारखी भेटणार नाही. रामा, पांडुरंगा, विठ्ठला, तुझ्यासारखी कुणाला भेटू पण नाही. या लखन बसा. आईला जेव्हा लहान होतो मी, त्यांची पोरगी बी लहान होती शिमिडी, तेव्हा मला जावाय जावाय म्हणायच्या. आणि आता पोरगी वयात आली, मोठी झाली, तर मला लकन म्हणायला लागल्यात. कशाला येतोय काय की बाई, हे एक माझी पोरगी आता मोठी झाली आणि सारखं छलपाटी घालीत. दिदूबाई, त्या लखन दादाला चहा दि ग. चहा पाणी बघ त्यांचं काय आहे ती. दादा, कस काय येणं केलं तर मग? अहो काय नाही, ते मला सरकारी नोकरी लागली, तर मम्मी म्हणत होती पहिल्या टप्पूला मामीला पेढे देऊन ये. कुणी मागू नाही म्हणून लपून आणले ते. धरा. दिदूबाई, ते जावायला जेवल्याशिव जाऊन देऊ नको. मी तुझ्या बापाला सांगते चिकन मटन आणायचं. ए पुंगारी, कुठे चाललात? गच्चीवर चाललोय चिमण्याला पाणी ठेवायला. आता उन्हाळा चालू झालाय ना, हा. त्यांना पाणी कोण ठेवीन मग? हो, तुम्ही ज्या पाणी ठेवायला चाललात का चिमण्यांना, त्या सगळ्या चिमण्या माहेरी गेलेले. आणि जर आता तुम्ही गच्चीवर गेलात तर उद्या सकाळी पेपरला बातमी येईल, घरचे चिमणीच्या हाताने कावळा मरण पावला. अहो, आजपासून तुम्ही धुनी भांडी स्वयंपाक अजिबात कुठलं काम करायचं नाही. सगळी कामं मी करणार. अरे वा, आज सूर्य कुठल्या दिशेला निघालाय? पण माझी एक अट आहे. बोल की काय? त्या शेजारणीला दीदी म्हणायचं. घासतो माझे मी भांडे. 3. अहो, 1 घंटा काटा, 1 मिनिट काटा आणि 1 सेकंद काटा. तर याच्यातला बिनकामाचा काटा कोणता आहे की तो काढून बी टाकला तर काही फरक पडणार नाही? म्या जर तुला सांगितलं की 1 काटा काढून टाक, तर तू कोणता काटा काढशील? मी तर सोनूश बाप्पा घंटा काटाच काढीत. काऊन? अहो तो लय आहे ती सोनूश बाप्पा. अहो 10-11 जायला 1 घंटा लावतो, 1 घंटा आणि सेकंड काटा पहा बरं कसा तुरु 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 पळतो. म्हणून त्याची तब्येत बी पहा कशी बारीक आहे. आणि ह्यो मिनिट काटा पहा, ह्यो बी थोडाफार चालतोच ना, हा. त्याची तब्येत मिडियम आहे. आणि ह्यो काटा पहा तुम्ही, ह्यो आहे दिन सोनूश बाप्पा, म्हणून ह्यो जाड झाला. तर मी ह्यो घंटा काटाच काढून टाकणार आहे. अगे सुनी, असं का झोपलेस? अहो, डोकं दुखायची गोळी खाल्लो, पोटात गेली तर? मला एवढ्या तातडीत कशाला बोललो मामी? ती म्हैशी येली, ती खरूच खायला बोललोय. आता 2-4 दिवस शितच राहा, कुठं जाऊ नका. बरं बरं बरं. अगं मम्मा, पण ह्यांना का मग तू खरंच खायला बोलविलं ग? अगं 2-4 दिवस आम्ही आता जत्रा देवाला चाललो. एका माणसाला विचारलं तर ते 400-500 मागत आहे. त्याच्यापेक्षा म्हैस बी सांभाळते ना, खरूच बी खाते ना. म्हैस सांभाळा म्हणल्यावर नाही राहायची, खरूच का म्हणल्यावर राहते ना. बरं बरं बरं. हो, लगेच काढतो मग दूध. दूध बी काढा आणि ते भुसकट बी मांडा तिला टप भरून. जरा जास्त खरूच देईन म्हणजे. मंडळी, इतिहास साक्षी आहे. हो, आणि भूगोल त्या साक्षीचा नवरा, नागरिक शास्त्र त्या दोघांचं लेकरू. अजून काय सांगायचंय का? हो ना, इतिहास साक्षी आहे. आमचे काय गिनानं मातीत गेले ती वय. मामी, आज शुक्रवार आहे, काय केलंय हो खायला आज? मटन, चिकन, अंडे, बोंबील, झिंगे. एवढं कशाला करायचं हो मामी? तुम्हाला वाईट वाटलं ना? मग काय तर
व थोडं करायचं आपलं मटण नाही तर चिकन. त्याच्यामुळेच तर काही केलं नाही, तुम्हाला वाईट वाटन म्हणून. ओ लोक लग्न का करतात ओ? अगं जिवंतपणे नरकाचं दर्शन व्हावं म्हणून. मला सांगा, तुमच्या दोघांपैकी म्हशीला पाणी कोण पाजणार आहे? मी नाही पाजणार. हो जे पाहिजे का त्याला 100 रुपये देणार आहे मी. अहो डॉक्टर साहेब, आमच्या जावायला कुत्र चावलं. जावायला काय नाही धाड भरली, हे आमचं कुत्र पिसाळ्यासारखं करायला लागले. कमी ठेवायचा नाही ठेवणार. कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव. कोणाचं घर आहे? या घराचा हरभरा माझ्या नावावर आहे. सातबारा म्हणते. या घराचा 7-12 माझ्या नावावर आहे. आताच सांगतोय मी. आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. कमी ठेवायचा. नाही ठेवणार. कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव. कोणाचं घर आहे? या घराचा हरभरा माझ्या नावावर आहे. सातबारा म्हणते. या घराचा 7-12 माझ्या नावावर आहे. आताच सांगतोय मी. आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. काजल, मी बाहेर चाललो, येताना काय घेऊन येऊ का? नाही काय घेऊन येऊ नका, फक्त येताना मूत पिऊन येऊ नका म्हणजे झालं. 500 रुपयाचं तुझं मेकअपचं सामान घे, साडी घे आणि उरलेले पैसे बँकेत टाक. मी एकरभर वावर बघितले, उरलेल्या पैशात ते पण घेऊ का? अहो जावाई, दारू पित जाऊ नका. मी आजच पेपरला वाचविलंय, लिव्हर खराब होतंय दारूनी. ठीक आहे, जाऊ दे, आजपासून बंद. खरं बरं झालं. ते जो पेपर येतो का आपल्या घरी, तो पेपरच बंद आजपासून. मामी, तुमचा वाढदिवस आहे आता, तुम्हाला काय गिफ्ट विफ्ट देऊ का मी, सांगा. अहो जावाई, काही गिफ्ट बिफ्ट न ग, लय महागाई झाली कशाला बी. अहो तुम्ही फक्त सांगा ना, आपण स्वस्त झालं का तवा घेऊ. काय जावाई ते हलकट आहे. होय हो? तुमची शाळेत गर्लफ्रेंड होती का? माझी हा, नाही हो. खोटं नका बोलू, मला माहिती होती म्हणून. काय बोलती? हा, एक होती बर का. मग तुम्ही बोलायचं का तिला? एवढं नव्हतं, थोडं थोडं बोलत होतो. खोटं नका बोलू, खरं खरं सांगा. बोलत होतो की. मग माझ्या संगच बोलाय काय मर्यादेचा गोळा उठ. दिवसेंदिवस भाजीला कमी खायला तो मामी. गेल्या वर्षी मला एका टायमाला 3-3 भाज्या असायच्या, आता एकच सुकी भाजी. अहो जावाई, अजून जर आठवडा घरी इथं राहिला तर तुम्हाला शिळे तुकडे आणि भुरकी चटणी सुद्धा भेटणार नाही. दिवसेंदिवस भाजीला कमी खायला तो मामी. गेल्या वर्षी मला एका टायमाला 3-3 भाज्या असायच्या, आता एकच सुकी भाजी. अहो जावाई, अजून जर आठवडा घरी इथं राहिला तर तुम्हाला शिळे तुकडे आणि भुरकी चटणी सुद्धा भेटणार नाही. होय हो? तुमची शाळेत गर्लफ्रेंड होती का? माझी हा, नाही हो. खोटं नका बोलू, मला माहिती होती म्हणून. काय बोलती? हा, एक होती बर का. मग तुम्ही बोलायचं का तिला? एवढं नव्हतं, थोडं थोडं बोलत होतो. खोटं नका बोलू, खरं खरं सांगा. बोलत होतो की. मग माझ्या संगच बोलाय काय मर्यादेचा गोळा उठ. कोणत्या घुबडाने म्हणलं होतं सब्र का फल मिठा होत आहे काय माहिती, तर सब्र करता करता कबरात जायची वेळ आली. आई, आपल्या बाबाचं नाव बाबू आहे काय? तुझ्या बाबाचं नाव बाबू नाही ग माय, राहुल आहे. पण तू असं का विचारल्यास? मग ती शेजारचे काकू बाबाला, बाबू मला लिपस्टिक आणून दे ना, असं का म्हणत होती? अहो जावाई, बर्थडेची पार्टी कम नाही दिली तुम्ही? ह्या वर्षी पाऊस लय झाला, त्याच्यामुळे सोयाबीन हे ते सगळं वाहून गेलं. आणि मग एवढं सगळं असताना आपण पार्टी करणं योग्य का मामी, सांगा. स्वतःच काही द्यायचं म्हणलं की काहीतरी बहाणा सापडायला जायचं. देवानं पण किती अवघड केलंय ना. ज्याला श्रीमंत बनवलंय त्याला खूपच श्रीमंत बनवलंय, आणि ज्याला गरीब बनवलंय त्याला खूपच गरीब बनवलंय. कुणाला फिरायला 4 व्हीलर गाडी आहे तर कुणाला सायकल सुद्धा नाही. कुणाला भूक लागली आहे तर त्याच्याकडे जेवायला पैसे नाहीत, आणि ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला भूकच नाही.
कुणी बंगल्यामध्ये राहतात तर कुणाला साधी झोपडीसुद्धा नाही. ज्याच्याकडे पूर्ण फॅमिली आहे त्याला किंमतच नाही आणि ज्याला किंमत आहे त्याला फॅमिलीच नाही. काजल, मी बाहेर चाललो, येताना काय घेऊन येऊ का? नाही काय घेऊन येऊ नका, फक्त येताना मूत पिऊन येऊ नका म्हणजे झालं. ते शेजारी काय म्हणत होते मामी तुम्हाला? ते काय म्हणत होते, आमच्या घरात लय शिळा अन्न राहतंय, तुमच्या घरात कसं काय राहत नाही. मग काय म्हणलात तुम्ही? मी त्यांना म्हणलं आमच्या घरात जावाय हाय तर आमच्या शिळ पाक चटते जावाई साफ करते तर. मी त्यांना म्हणलं ते 2-4 दिवस जावाई न्यायचे असले तर न्या तुम्हाला. अहो जावाई, तुम्हाला चतुर्थीला फराळाचं काय करायचं? साबुदाण्याचे वडे करा, साबुदाण्याची खिचडी करा, त्याच्यानंतर भगर करा, त्याच्यानंतर त्या भगरीची तसली भाकर बनवा, खीर बनवा, चिप्स बनवा, रताळी द्या उकडून, थोडं थोडं द्या, आपलं लय नाही खा वाटत. माय काय जावाय हलकट आहे, कवा चतुर्थी धरीत नसते तर, पण ते चांगलं चांगलं करून चांगलं खाण्यासाठी त्यांनी चतुर्थी धरली. जाय बापू, कधी जाणार आहे? का? अहो किती जण राहिलायसा? मग तुमची मुलगी आमच्या इकडे 6-6 महिने राहते की. अहो लग्न करून दिले तिचं. मग मला काय किडनॅप करून आणलाय का? तिथं बी ताप आणि इथं बी ताप, बस की थांडा. तू टोल नाक्यावर विमानं विकतोस? किती भारी रे. काय ग? तुझ्या तोंडाकडे बघून मला असं वाटलं की तू केसावर फुगे विकतोस. जावाई, तुम्ही काय करा, 7-8 दिवस तिथं हरभऱ्याच्या रानात जाऊन झोपा. लई डुकरं उकरू उकरू खायला लागले ते, सगळा काटा काढायला लागले ते. आणि मला रानडुकरांनी मारल्यावर अहो जावाई, तुम्ही राखणीला तर जा, तुम्हाला काय करीत नाही तर तिथं जाऊन डुकरं. कस काय? अहो जावाई, शेम तुम्ही रान डुकरासारखं दिसतात. तुम्ही जर तिथं जाऊन झोपलात ना, त्या डुकराला वाटत ना आपलीच भावकी ही इथं येऊन झोपली, आणि ते डुकरं लांब भिवून पळून जाते ना, ते म्हणते ना भावकीच्या कशाला नादी लागायचं. दीदी, बहिऱ्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? अरे काय पण म्हण, त्याला कुठं ऐकू येते?